नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज जो आपण आहे तर तो केळीच्या प्लॉटमध्ये व्हिजिटसाठी आलेलो होतो आणि व्हिजिट केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण केळीची पाहणी केली, तर जी काय पाहणी केल्याच्या नंतर आपल्याला प्लॉटमध्ये असं समजलं की जी काय हिवाळ्याचा इफेक्ट आहे, तर तो खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काय केळी बाग आहे, तर त्या बागेवरती झालेला पाहायला मिळत आहे. तर तो कशा पद्धतीने झालेला आहे, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलंत, तर जी काय पूर्ण बाग आहे, तर ती पूर्ण वरच्या साईडने आपल्याला करपत चाललेली पाहायला मिळते. अ, हीच बाग नाही तर अशा खूप साऱ्या बागा ज्या आहेत, तर त्या बागा आपल्याला जे काही वरच्या साईडने आहेत, तर त्या करपून चाललेल्या पाहायला मिळत आहेत. तर याचं कारण काय? तर जी काय वाढती थंडी आहे, तर त्या वाढत्या थंडीमुळं जो काय आपल्या झाडांवरती इफेक्ट होत आहे, तर त्याचा परिणाम आपल्याला याच्यामध्ये जाणवत आहे. याच्यामध्ये परिणाम जाणवत असताना आपल्याला 1-2 गोष्टी ज्या काही कारणीभूत आहेत, तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं, तर अतिथंडी वाढल्यामुळे जो काय याच्यामध्ये जो काय मुळ्यांची काय डेव्हलपमेंट आहे, तर ते पूर्णपणे स्टॉप झालेले पाहायला मिळते. कुठल्याही पद्धतीची जी काय मुळी आहे, तर ती याच्यामध्ये मुळी चालताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्ण मुळी जी काय आहेत, तर ती काळ्या पडलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, तर ही मुळी पूर्णपणे या ठिकाणी काळी पडलेली आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीची मुळी याच्यामध्ये चालू नाही आणि असेच हिवाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणामध्ये जाणवलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण अति प्रमाणामध्ये थंडी पडल्यामुळे जी काही मुळ्या आहेत, तर त्या मुळ्या पूर्णपणे बंद पडलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुळी वगैरे बंद पडलेली असते, त्यावेळेस जो काय हिवाळ्यामध्ये झाडांचे चांगले डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा जी वेन झालेली आहे, तर त्या वेनेमधला जो काय घड चांगल्या पद्धतीने परिपक्व होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जी काय पोटॅश लागत असतं, तर त्याची ही डिफिशियन्सी आपल्याला याच्यामध्ये जाणवत असते, की ज्यावेळेस हे काय पिवळी पानं पडलेली आहेत, तर पिवळी पानं पडत असताना जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, तर जो काही शेंडा आहे किंवा जो काही मधला भाग आहे, तर या ठिकाणाहून ही पानं पिवळी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात, की याच्यामध्ये ही जर डिफिशियन्सी पाहिली, तर ही पोटॅशची डिफिशियन्सी आपल्याला याच्यामध्ये जाणवते, की ही भरून काढणं आपल्याला त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. एक वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये पोटॅशचं नियोजन चांगल्या पद्धतीने करत असता, त्यावेळेस हिवाळ्यामध्ये आपल्याला जी काय मुळे आहे किंवा पोटॅशची डिफिशियन्सी आहे, तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला भरून निघलेली पाहायला मिळत असते. याच्यामध्ये पोटॅशची डिफिशियन्सी तुम्ही कशा पद्धतीने भरून काढू शकता? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकतर बेसोडोस किंवा बेसोडोसच्या माध्यमातून ही जी काय पोटॅशची डिफिशियन्सी आहे, तर ते तुम्ही भरून काढू शकता. याच्यामध्ये तुम्ही 9-24-24 किंवा 10-26-26 बरोबर म्युरेट ऑफ पोटॅश जे आहे, तर त्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये ते टाकू शकता. याच्या माध्यमातून जे काय पोटॅश आहे, तर ते तुमच्या झाडांना लागू झालेलं पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे जर लवकरात लवकर याचा रिझल्ट पाहिजे असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑक्साईड फॉर्ममधलं किंवा चिलेटेड फॉर्ममधलं जे काही चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या कंपनीचं जे काही पोटॅश आहे, तर ते वापरून लवकरात लवकर याचं जे काय निदान आहे किंवा याच्यावरती जो काय उपाय म्हणू शकतो, तर तो करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काही दिवसांमध्येच जो काय प्लॉट आहे, तर तो पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी पानं जळून गेलेली पाहायला मिळते आणि पूर्णपणे पानं करपून गेलेली पाहायला मिळतात आणि जो काही सूर्यप्रकाश आहे, तर तो पूर्ण आपल्या घडांवरती पडल्यामुळं जो काही माल आहे, त्याच्यामध्ये सनबर्निंग आल्याच्यानंतर म्हणजे जो काही आपली केळी आहे, तर ते आपल्याला कमी रेटमध्ये गेलेली पाहायला मिळेल आणि जो काही रेट आहे, तर तोही आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटलेला पाहायला मिळेल. त्यामुळे जी काही याच्यामध्ये डिफिशियन्सी आहेत, तर त्या जाणून घेऊन याच्यावरती लवकरात लवकर उपाय करणं, हा आपल्याला तिथे सगळ्यात मोठा पर्याय ठरू शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर केळी बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.